हेलो बच्चों, कैसे हैं सब? अच्छे, बढ़िया. चला, चॅनलला सबस्क्राईब केलं का? चला समजून घेऊया मराठीचा पेपर. मराठीच्या पेपरमध्ये आपल्याला काळजीपूर्वक समजून ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत की पहिले तर त्यामध्ये आपल्याला पॅसेज परिच्छेद असतो. परिच्छेद आपण काळजीपूर्वक वाचला म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला प्रश्नाचे उत्तरं त्या परिच्छेदामध्येच मिळत असतात. आता या ठिकाणी तुम्हाला आठवत आहे का, हा कोणत्या पाठामधला परिच्छेद आहे बरं? आठवा बरं थोडंसं. गाडी स्टेशनवर थांबली होती, 15 मिनिटे थांबली होती. लेखक कोण? वि.पा. दांडेकर. त्यांचं मन निराश होतं ज्या वेळेला स्टेशनवर त्या ठिकाणी गाडी थांबली आणि त्यांनी बगीचा पाहिला, त्यांचं मन तृप्त झालं. मग या संदर्भात आपल्याला सोमत विचारणार बरं का, नक्की पहा. लेखकाला नेहमी कशाचे आश्चर्य वाटते? आपल्याला त्या ठिकाणी परिच्छेदामध्ये याचं उत्तर दिलेलं आहे. सापडते का बघू बरं तुम्हाला? दिसलंय का? नंतर परिच्छेदात कोवळ्या देठाला कोणता शब्द आलेला आहे? कोणता आलेला आहे? दीक्षा हा शब्द आलेला आहे. समोर काय सांगितलंय आपल्याला? पारिजातकाप्रमाणे नाजूक असणाऱ्या कोणत्याही दोन फुलांची नावं लिहायची आहेत. मग कोणती दोन फुलांची नावं? मोगरा आणि जुई. हे दोन नावं लिहायची आहेत बरं मुलांनो तुम्हाला. वरील परिच्छेदाच्या आधारे निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात, याविषयी तुमचं मत काय? निसर्गातील फुले, पक्षी आणि झाडे मानवी मनाला प्रसन्न करतात. का बरं? कारण ते ताणतणाव कमी करतात, जगण्यासाठी नवीन ऊर्जा देतात, म्हणून निसर्ग मानवी जीवन त्या ठिकाणी आनंदी करतात. समोरचा परिच्छेद आपल्याला त्या ठिकाणी संपलेला आहे. आता पाहायचं आपल्याला प्रश्न क्रमांक 4. चित्रातील दिशादर्शक पाटीवर कोणता संदेश लिहिला आहे ते पाहायचंय. त्यामध्ये सांगितलंय निसर्ग वाचवा, म्हणजेच झाडे लावा, झाडे जगवा. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी कोणते दोन उपाय लिहायचेत? जास्तीत जास्त झाडे लावणे आणि विशेष म्हणजे लावलेल्या झाडांचे संवर्धन करणे आणि प्लॅस्टिकचा वापर टाळणे, ज्यामुळे प्रदूषण कमी होते. सायकल चालवली आहे का? पडलात का कधी? काय बरं फायदे त्याचे? अरे व्यायाम होतो आणि नंतर काय? प्रदूषण होतं नाही ना? बरोबर. मग प्रदूषण कमी होते आणि शरीराचा व्यायाम होतो. चित्रातील मुलगा, तुम्ही सायकल चालवली की काय वाटतं तुम्हाला? आनंद. अरे मग तोच भाव की त्या मुलाच्या चेहऱ्यावरती. समोर पाहूया प्रश्न 5. खाली दिलेल्या सूचनानुसार कृती करायची आपल्याला. काय सांगितलं? आठवतंय का? लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. कोणी म्हटलं रे? संत तुकाराम महाराजांनी म्हटलं. काय प्रार्थना केली देवाकडे? अरे देवा, मला काय कर की मला लहानपणच दे. का बरं लहानपण दे? अरे मी जर मोठा झालो तर मला गर्व येतो मोठेपणाचं. मी शहाण्यासारखा गप्पा करतो आणि जर मी लहान असलो तर मी नम्र असतो, मी निरागस असतो. माझ्या मनामध्ये असूया, सूडबुद्धी, शत्रुभाव असं काही नसतं. म्हणून त्या ठिकाणी संत तुकाराम महाराज देवाकडे म्हणजेच विठुरायाकडे प्रार्थना करतात. म्हणा बरं माझ्या पाठीमागे, लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा. खालील अधोरेखित शब्दांचा विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे आणि त्याचा त्या ठिकाणी विरुद्ध अर्थ जोडायचा आहे. जवळ शब्द, जवळ आहात. विरुद्ध काय? अरे लांब. मग अमितचं घर शाळेपासून लांब नाही, म्हणजे कुठे आहे? जवळ आहे. खाली दिलेल्या वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायचा आहे. अवाक होणे, चकित होणे, आश्चर्यचकित होणे, दोन्ही शब्दांचा अर्थ सारखाच बरं का, परंतु वाक्यामध्ये घेता वेळेस आपल्याला अवाक होणे हा शब्द घ्यावा लागेल. लहान मुलाने गायलेले गीत ऐकून सर्वजण काय झाले? अवाक झाले. अवाक झाले या शब्दाच्या खाली आपल्याला रेष करावी लागेल. दुसराही घेऊ शकतो बरं आपण, जसं की चोर पोलिसांना पाहून काय झाले? अवाक झाले. शिक्षक शाळेत दिसल्यावर अभ्यास न केलेल्या मुलांना काय वाटलं? अरे अवाक वाटलं, म्हणजे आश्चर्यचकित झाले ना ते. खाली शब्दात लपलेली वृक्षांची नावं काय? सारंग, आवड. मग सारंग या शब्दामध्ये कोणतं झाड? साग. आवडमध्ये कोणतं झाड? वड. चला पाहूया. कविता आठवते का रे? काय आहे या कवितेचं नाव? मला सांगा बरं कमेंट्समध्ये. आळशी आहे का? हो, आमच्या मुलांनी तर सुंदर त्या ठिकाणी गायनसुद्धा मला करून दाखवले. आपण पाहूया समोर. वरील कवितेत कोणाविषयी वर्णन आले आहे ते लिहायचे. अरे शेतकऱ्याचे कष्ट, शेतकऱ्याच्या बापाने केलेले मेहनत, यामध्ये आपल्याला या उत्तर लिहायचे. शेतकऱ्याच्या कष्टाचे वर्णन केले आहे. कवितेत पान हा शब्द कोणत्या अर्थाने आला आहे? ढगातून पडणाऱ्या पावसाच्या धारा यासाठी वापरलेला आहे. समोर काय सांगितले?
त्यामध्ये दिलेली योग्य कवितेची ओळ कशाला मॅच होते ते लिहायचे. मग आकाशात ढग दाटून येतात, पावसामुळे कोरडी जमीन भिजते, मातीचा चिखल होतो, म्हणजे भाळावरल्या घामाचा पाना नभाला फुटतो. ही लाईन योग्य त्या ठिकाणी बरोबर बसते. शेतकऱ्याच्या जीवनातील समस्याची सोडवणूक काय? जातो आळाशी होऊन तरी पाळा का तुटतो? ही बरोबर लाईन आहे. केव्हा ते लिहायचंय? पाखरांचा थवा येतो केव्हा? जेव्हा कणसाला दाणे येतात. तान्हा रडत उठतो केव्हा? जेव्हा बाप रानात कष्ट करतो. आता खालील त्या ठिकाणी आपल्याला घटनाक्रम लिहायचा आहे. बाप रक्त होऊन पाटातून वाहतो. कधी? त्याचा काय परिणाम होतो? कंसाचा जन्म ताटातून होतो, तेव्हा बाप रक्त होऊन पाटातून त्या ठिकाणी वाहत असतो. समोरचा आपण समजून घेऊया. माझा देश या विषयावर खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे 8 ते 10 ओळीत निबंध लिहायचा आहे. हे खालील दिलेले मुद्दे आले पाहिजे बरं त्याच्यामध्ये. चला आपण पाहूया वाचून. भारत माझा देश आहे आणि त्या ठिकाणी मला माझ्या देशाचा काय आहे? सार्थ अभिमान आहे. जे महत्त्वाचे मुद्दे त्याच्या खाली रेष करायची आहे. माझ्या देशात विविध जाती आहे, धर्मांचे लोक एकत्र राहतात. हीच आपल्या देशाची विविधता, एकात्मता आहे. भारताला एक गौरवशाली इतिहाससुद्धा लाभलेला आहे. जसे की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा गांधी यासारख्या महान नेत्यांनी या भूमीला पावन केले आहे. आपल्या देशाची संस्कृती आणि परंपरा संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. भारत देशाचे वेगळेपण दर्शवतात. एक त्या ठिकाणी सुजाण नागरिक म्हणून देशाप्रती असणारी त्या ठिकाणी माझी जी भारत माता आहे त्या देशाचा मला खूप अभिमान आहे. अशा पद्धतीने समोरही तुम्ही लिहू शकता. ओक तक्ता पूर्ण करायचा आहे. शब्दकोश आठवतोय का तुम्हाला? मग शब्दकोश त्या ठिकाणी आपल्याला एक ढगाच्या आकारामध्ये त्या ठिकाणी उत्तरं दिलेली होती. बस त्यामध्ये ओक तक्ता पूर्ण करायचं आहे आपल्याला. समोर काय सांगितलंय? दोघांचं संभाषण QR कोडचं. तुम्हीसुद्धा अचंबित झाला होतात की नाही? आपण समजून घेतलं की नाही मग? की त्या ठिकाणी जय आणि अजय नावाचे 2 फ्रेंड आहे. काय म्हणतो अजय? अजय, हा पुस्तकातला शिक्का काय रे? अजय म्हणतो, अरे तो शिक्का नाही. जय म्हणतो, मग त्या ठिकाणी त्याला उत्तर मिळतं. त्याला QR कोड म्हणतात. जय म्हणतो, QR कोड म्हणजे काय रे? अजय म्हणतो, अरे तो मोबाईलवर स्कॅन करतात. जय, हो का अजय? त्यामध्ये पाठाबद्दल माहिती असते. जय, छानच मग. अजय, आपण स्कॅन करूया. चल मग. चला, ते दोघे निघाले स्कॅन करायला. आपण जाऊया समोरच्या प्रश्नाला. आता त्या ठिकाणी समोर आपल्याला कथालेखन करायचे. कथालेखनामध्ये त्या ठिकाणी कथेचं आपल्याला त्या ठिकाणी शीर्षक टाकायचे, तात्पर्य टाकायचे, हे आठवणी टाकायचे बरं का मुलांनो, विसरायचं नाही आहे. मग काय शीर्षक? आरोग्याची गुरुकिल्ली. आपलं आरोग्य सर्वात महत्त्वाचं असतं आणि तात्पर्यसुद्धा टाकायचे बरं का. आता जाऊया आपण समोर. आता आपला शेवटचा प्रश्न. दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला कृती करायची आहे. त्या ठिकाणी काय सांगितलं? झाले बहु, होतील बहु, आहेतही बहु, परियासम हा. याचा अलंकार कोणता? अन्वय अलंकार. समोर काय सांगितलं? खाली दिलेल्या विग्रहाची संधी करा. मग न दीत आत, मग न दीत, घर अधिक ई म्हणजे घरी. आता त्या ठिकाणी सामासिक शब्द, समासाचा विग्रह. आई वडील, आई आणि वडील. प्रत्येक जागी, जागोजागी. त्या ठिकाणी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचं आहे. खालीलपैकी एका शब्दाचे लघु गुरुक्रम त्या ठिकाणी पाडून गण ओळखायचा. एका शब्दाचा. मग पहिला शब्द घेऊया. त्या ठिकाणी आहे पसारा. मग त्याचं लघु, गुरु, गुरु असं त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी रूप केलं. आणि गण काय आहे? यगण आहे, यमाचा. मग खालीलपैकी विरामचिन्ह ओळखायचे आणि नावे लिहायची. प्रश्नचिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह. अशा पद्धतीने आपला जो पूर्ण 50 मार्काचा पेपर आहे तो आपण समजून घेतला. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. छान छान मार्क्स पाडा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या वर्गाचे आणि पुढील वर्गाचे 9वी आणि 10वीचे तुम्हाला व्हिडिओ लगेच मिळतील.